नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत गेट रेडी विथ मी. नुसतं नाही, सोबत गजाली पण देतले. ओके, तर माझ्या मित्राने त्याच्या 3 महिन्याच्या गर्लफ्रेंडसाठी आमची 3 वर्षाची फ्रेंडशिप तोडून माका ब्लॉक केला. इतना चुभने लगा हूं सबको. सो आपण यूज करणार आहोत फेसेस कॅनडाचा ऑल डे हायड्रा मेट फाउंडेशन. फाउंडेशन लॉंग लास्टिंग असा, पण फ्रेंडशिप लॉंग लास्टिंग नाही टिकली, कारण पोरगी गेली म्हणून त्याने माका ब्लॉक करून टाकलं. तर ह्या फाउंडेशन पूर्णपणे हायड्रेटिंग आहे, 24 आवर्स राहता. आणि ह्या आपण फेसेस कॅनडाच्या स्ट्रोब क्रीमसोबत मिक्स करणार आहोत. आणि ही शिया बटर आणि हायलोनिक ॲसिडपासून बनलेली आहे. सो आपण ह्या मिक्स करणार आहोत दोन्ही आणि मग यूज करणार आहोत. तर त्यांनी माका ब्लॉक केला कारण त्याच्या मैत्रिणींनी सांगल्यान की तू तुझ्या सगळ्या मैत्रिणींका, त्याच्या गर्लफ्रेंडने सांगल्यान, सॉरी असं म्हणूया आपण, की तुझ्या बाकी सगळ्या मैत्रिणींका ब्लॉक कर. म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या मैत्रिणींका, माझ्या सकट बाकी जेवढे सगळे होते सगळ्यांका त्यांनी ब्लॉक केले. आपण आता एका ब्लेंड करू. ओके. आता आपण यूज करणार आहोत फेसेस कॅनडाची कम्फी मॅट वाव ही शेड, जी मल्टी टॅलेंटेड आहे. माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडसारखी. जसे त्याचे माझ्या मित्रासोबत अजून 2 बॉयफ्रेंड होते, तशी ही आपण लिप्ससोबत टिंट म्हणून इकडे चिक्सला आणि डोळ्यांच्यावरती यूज करू शकतो. तसंच माझ्या मित्राक तिच्या गर्लफ्रेंडने यूज केला, सोबत आणि 2 बॉयफ्रेंड ठेवल्यान आणि मग एका सोडल्यान. मग तो येलो सॉरी बोलत की माझी चूक झाली, मी त्या पोरीसाठी ब्लॉक केलं हे आणि ते. आता काय करणार, आपल्याच फ्रेंड आहे ना, मग मी माफ करून टाकलं. तुमकाही सांगते, जर तुमची मैत्रीण असाल आणि तुमची गर्लफ्रेंड सांग असं ब्लॉक करा, तर प्लीज करूच नको. आणि ही लिपस्टिक इज प्रूफ असा, ज्याचं तुमकाही काय उपयोग नाही आणि माकाही काय नाही, पण आपण काही खाल्ल्यावरही जाणार नाही, ज्याचं तुमका पण खूप उपयोग आहे आणि माका पण. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणत्याही नात्यात जर विश्वास नसाल तर त्या टिकणार नाही. संजू बाबा की जय. सो माझं मेकअप फेसेस कॅनडाचं फाउंडेशन, स्ट्रोब क्रीम आणि लिपस्टिक ह्या 3 प्रोडक्टमध्ये झालेलो असा. तुमका पण हवे असतील तर लिंकसाठी नक्की कमेंट करा. बाय.